12 मधून 3 गेले 9 म्हणजे तर 9 नाही तर 21 असा या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग देते 3 3 9 27 सॉरी 3 त्रिक 9 3 7 21 आता जाते का नाही जात म्हणजे 7/3 किती वेळ लागला असंच करत आहे ना यस ऑर नो पहिलं का करायचं ते माहित पाहिजे ना डन आता लक्ष द्या हे टपलू क्वेश्चन हो हे असे क्वेश्चन जर आले तर कसा लक्ष द्या बघा आता मी स्टेप बाय स्टेप सांगतो असं करायचं नाही आहे करायचं असं आहे समजलं ना 21 डिवायडेड बाय असं आहे ना पहिला हा सोडवू याला पहिला हा सोडवू ना हा सोडवलं तर काय येत आहे काय येत आहे काय येत आहे 9 1 9 9 त्रिक 27 यस ऑर नो मग आता काय झालं 21 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 1 असं ना into 4 minus 3 असं ना यस ऑर नो याचा याचा गुणाकार 21 3/1 is equal to 3 ना हे नाही लिहिलं तरी होते ना 3 4 12 तर 12 minus 3 तसंच ना यस ऑर नो 12 मधून 3 गेले 9 हा ब्रॅकेट मध्ये गेला 9 यस ऑर नाही ते 21 आहे यस ऑर नो हे कसं आला 21 डिवायडेड बाय 9 9 यस ऑर नो या दोन्ही म्हणजे हा असा लिहू शकतो माझी मर्जी असा लिहू शकतो मी हा आणि हा दोन्ही सेम नाही का या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग देते 3 ना 3 7 21 3 त्रिक 9 अजून जाते का हा हा उत्तर कुठं आहे आता लिहायचं असं आहे पण करायचं असं नाही आहे यस ऑर नो करायचं जसं आहे जसं मी बघा 9 1 9 9 त्रिक 7 3 4 12 12 मधून 3 गेले 9 21 डिवाइडेड बाय 9 7 त्रिक 21 3 त्रिक 9 करायचं असं आहे ठीक आहे फक्त समजासाठी लिहायचं असं आहे लिहा चला आगे बढ़ते क्या स्टार्ट किया क्या भाई ये झालं का आगे बढ़ते समोरचा क्वेश्चन लिहिता लिहिता आन्सर आला पाहिजे डन डन 60 प्लस 5 इंटू 12 डिवाइडेड बाय 180 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू व्हाट ऑप्शन क्रमांक 1 60 ऑप्शन क्रमांक 2 120 हे झालं नाही असं नाही झालं आहे ऑप्शन क्रमांक 3 13 ऑप्शन क्रमांक 4 61 ऑप्शन चुकीचे आहे नाही ऑप्शन चुकीचं नाही आहे 85 यस चुकीचं आहे 60 चुकीचं आहे सर ऑप्शन आहे दिसत नाही का 120 13 चुकीचं आहे 61 बरोबर आहे समझा नहीं समझा आगे चल आगे बढ़ते लक्ष द्या या क्वेश्चन मध्ये काय आहे या क्वेश्चन मध्ये काय आहे पहिले मला सांगा काय सांगा ना बघा सर्वात पहिले आपल्याला काय सोडवायचं ब्रॅकेट एकच आहे तर सोडून घेऊ त्याचं उत्तर किती 60 3 1 3 6 असंच ना किती किती आला 60
असा आला म्हणजे हा 60 आला ना. यस आर नो. हा आता हा कुठे झाला 60 प्लस 5 गुणिला 12 भागिले 60 असं झालं काय झालं. यस आर नो. आता काय करू आपण भागाकार. यस आर नो. भागाकार म्हणजे 12 एक 12 12 पंचे 60 असं ना. यस आर नो. म्हणजे हा असं झालं 60 5 गुणिला 1/5 असंच ना. हे समजलं का. समजलं का हे. हा 1 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 1/5 नाही लिहू शकत का मी. लिहू शकतो. 5 5 कॅन्सल आउट. किती झालं 1 1 गुणिले 1 60 आणि 1 डन. कोणी प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. रोशनीजी काजल समजलं काय. फक्त लिहायचं काम नको करा. समजलं का नाही हे सांगा मला पहिला. झाला समजलं का नाही. सांगू इकडे सांगू इकडे. तर मला सांगा सर्वात आधी आपल्याला करायचं काय. का आपण दिसत तुम्हाला दिसत काय ब्रॅकेट दिसत आहे. यस आर नो. ब्रॅकेट मध्ये कोण कोण दिसत आहे तुम्हाला 180 भागिले असं दिसत आहे. यस आर नो. सर्वात आधी हे शिकू आपण. यस आर नो. आता बघा लक्ष द्या. एक एक सांगतो 60 प्लस 5 गुणिला 12 भागिले ब्रॅकेट मध्ये सुरू 3 एका 3 चक्का 18 ना. 60 राहिलेले का. यस आर नो. क्लियर आहे का नाही आहे. 60 असा 60 भागिले 1 बरोबर 60च होते ना. मी तर फक्त मी 60 लिहू शकतो ना. हे इथं 60 आले ना मी इथं 60 लिहू शकतो ना. यस आर नो. 60 प्लस 5 गुणिला याला मी असं लिहू शकतो का. लिहू शकतो का असं मी लिहू शकतो ना. लिहू शकतो. लिहू शकतो की नाही लिहू शकत. तर मग आता याला काढू शकतो ना काढू शकतो. यस आर नो. काय 12 एक 12 12 पंचे 60 म्हणजे असा 12 एक 12 12 पंचे 60. ओके डन. काय प्रॉब्लेम नाही. याला मी असं लिहू शकतो 60 प्लस 5 गुणिला किती आला 1/5. आता याचं नाही याचं रिलेशन याचं नाही याचं रिलेशन भागाकार आहे ना. हा याला काढते ना. यस आर नो. 5 एक 5 5 एक 5 यस आर नो. 1 गुणिला 1 ते 60 गुणिला 1 यस आर नो. असंच ना. अरे भाऊ हा 1 आणि हा 1 असं लिहिलं तर असा होईल ना. हा 1 आणि हा 1 एक झाला. हा 1 असा आहे ना. मग एकच लिहू ना. एकच लिहिलो ना. 60 आणि 1 किती होते. समजलं का. समजलं लिहून घ्या. झालं. आगे बढ़ते क्या. तुम्ही अभ्यासच नाही केला असं मला वाटतं. केले का रिविजन केले का. 12 गुणिला 4 हा ज्यांनी नाही दिला भागीला 2 मायनस 2 198. हे सर्व 2023 मध्ये विचारलेले प्रश्न आहे. 198 48 20 0 यस. आला पहिलं का सोडव ब्रॅकेट. याला मी असं सोडू शकतो 12 करू शकतो माझी मर्जी. यस आर नो. ओके किलो 12 केलो का नाही केलो.
अरे इकडे लक्ष द्या, 548 मी केलो की नाही केलो? हा, केलो की नाही केलो? नाही केलो आणि केलो दोन्ही आहे. याचा आणि याचा गुणाकार केले तरी 48 येते, नाही केले तरी मला 48 दिसत आहे. यस आर नो? याने मी आता डिवाइड करू, केलो आता केलो समजा, केलो ना, याला असा असा डिवाइड येईल. यस आर नो? हे -24 आहे. यस आर नो? बे का बे छकम 7 24 मायनस इक्वल टू 0. जेव्हा याले काटायचंच आहे तर मग याले गुणाकार काय करू? यस आर नो? जब पता था हिमालय फ्रेश वॉश लगाना है, फिर दूसरा क्यों ले रहे? सीरियस? अरे ते ऐड नाही का हिमालय फेस वॉश? समजलं ना? पहिले पता ही था. समजलं काय? तुला समजलं का केलं मी पहिला? हा, त्याच्यानंतर किती आले? उत्तर काय? आगे बढ़ते हैं. सोडता येईल ना आता? पटापट सोडा. 12 गुणिला 5 प्लस 24 डिवाइडेड बाय 6 मायनस 3. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात ना? तरी सोडताय काय ना? 61 इट इज द राइट आंसर. ऑप्शन देऊ का? 61 आला? पहिलं का सोडव? आला 61. 6 एक लक्ष द्या लवकर कसा सोडत आहे. 6 एक साइन 7 24 डन. आता का सोडव? गुणाकार 12 पंचे 60, एक किती झाले 4, एक -3. यस आर नो? 60 आणि 4 64 -3 61. खत्म ना? किती वेळ आहे? समजलं काय? आगे बढ़ते. तुला समजलं? तुम्हाला समजलं का मॅडम? नाही समजलं. बघा लक्ष द्या इकडे. पहिलं का करू? भागाकार. ओके, तर काढलो 6 एक 7 असा आहे ना मॅडम? असा लिहू शकतो का? लिहू शकतो. 6 एक 6 7 24. इथे 4 आले मॅडम? यस आर नो? आता का करू? गुणाकार. गुणाकार ना, 12 पंचे 60. इथं काय 4 आहे, 4 लिहिला. इथं काय -3 आहे तर -3 लिहिला. 60 आणि 4 64. 64 मधून 3 गेले किती राहिले? 61. उत्तर काय आपला? 61. ओके. हा, काल तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं बेगच्या फाड्याचा. सोडवले का? लिहिले? किती वेळा लिहिले? तू लिहिले का? तू हा? काल लिहासाठी सांगितलं होतं घरी मी. रोशनीजी हा, म्हणजे लिहिले का? काल लिहून आहे नाही, लहानपणापासून लिहून आहे 4थी 5वीच्या पुस्तकात. बरोबर आहे ना? हा, लिहिला दाखव. प्रवीणजी तुम्हाला सांगितलं का? तुम्हाला सांगितलं का नाही सांगितलं? नाही, तुम्हाला नाही सांगितलं असेल. बाकीच्याला सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं. ठीक आहे, लिहिला? फाडी लिहायचं चला. हा, तू लिहायचं. x plus y is equal to 21. अरे हा येईल का तुम्हाला? तरी सोडव का? x minus y is equal to 1. So 4x plus 4y is equal to 1. क्वेश्चन झालेला आहे. ऑप्शन देऊ का तुम्हाला? ऑप्शन देतो. 29 पहिला प्रश्न.
84 कसं सोडायचं नाही माहिती आहे बरं. तर याला एजेस मध्ये शिकू आपण. ठीक आहे, याचा काय नाही करायचा. x प्लस वाय आहे ना, x मायनस वाय आहे ना, याचा नो. तर समजा म्हणजे दोन संख्या काय आहे, कोणती दोन संख्या आहे, x y. याचा नो x y समजा आपल्याला काढायचा आहे. तर समजा x मोठी संख्या आहे ना, y लहान संख्या आहे. ओके, लहान मोठी की मोठी मोठी, मोठी मोठी लहान लहान. यस सर नो. हे मोठी संख्या नाही, हे लहान संख्या समजा. तर मला सांगा x प्लस y इक्वल टू किती आहे, 21. x मायनस y इक्वल टू किती आहे, 1. 1 आहे, इथं 1 लिहिलं. डन डन. x प्लस y किती आहे, 21. x मायनस y किती आहे, 1. मोठी संख्या काढायची आहे तर प्लस करू आणि छोटी संख्या काढायची तर मायनस करू. 21 आणि 1 किती होते, 22. 21 मायनस 1 किती होते, 20. डन. एवढं समजलं. आणि या दोन्ही संख्येला, या दोन्ही संख्येला 2 आहे ना, या दोन्ही संख्येला 2 न भागू. या दोन्ही संख्येला 2 न भागू तर x आणि y भेटतात. x आणि y भेटतात. 2 ने भागत आहो ना. यस सर नो. इथं काय केलं, 1 प्लस केलं, इथं हे मायनस केलं. तर छोटी संख्या करायची आहे तर मायनस, मोठी संख्या करायची आहे तर प्लस. आणि दोन्ही संख्येला 2 ने डिवाइड केलं. यस सर नो. किती आला डिवाइड केलं तर इथे आला 11. तर x किती निघाला, 11. इथे आला 10. y किती निघाला, 10. समजलं. x किती निघाला, 11. y किती निघाला, 10. झालं ना. आता हेच काढत आहे ना, याचं काम झालं ना. यस सर नो. x किती निघाला, 11. याचं रिलेशन काय, गुणा करणं असंच ना. y किती निघाला, याचं रिलेशन काय, गुणा. 11 चोर 44. 10 4 नाही 40. 44 आणि 40. समजलं का. घेऊन घ्या. झालं का. हा प्रश्न विचारलेला आहे योगी साहित्यालय औरंगाबाद, कारागृह शिपाई केंद्र. ओके, झालं का मित्रांनो. एक बहुत इजी क्वेश्चन देतो आता, तुम्हाला तो आला पाहिजे. बहुत इजी क्वेश्चन विचारलेला आहे. पुढे हा विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस भरती 2013 मध्ये. 2013 मध्ये चंद्रपूर पोलीस भरती. 15 चा वर्ग, 15 चा वर्ग, 15 चा वर्ग मायनस 6 चा घन. करता येईल का. ऑप्शन देऊ. अरे तोंडी माहित पाहिजे का, तोंडी. नऊ ना. हा, असा टाइम वाचला पाहिजे. 15 चा किती आहे, 225 आहे ना. एवढं तर माहित आहे ना. 6 चा घन किती आहे, 216 आहे ना. 1 चा घन, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. एवढं तर माहित पाहिजे. यस आर नो. क्लियर आहे. हे घन तुम्ही आता तुमचा होमवर्क आहे. ओके, 10 पर्यंत 1 ते 10 लक्ष द्या. हे किती आहे, 225.
किती आहे 216. 225 आणि 216. 225 मधून 216 गेले. हे किती राहिले 4. हे 5 किती झाले 9. दिसतंय का? हे 16 17 18 19 20 झाले 4. हे 5 किती झाले 9 ना. समजलं का? समजलं हा नाही समजलं. चला लक्ष द्या. व्हेरी गुड. असं ना यस नो. 15 मधून 6 गेले किती झाले यस नो. आता एक इथे दिले ना. एक इथे द्यायला लागेल. 2 मधून 2 गेले. 2 मधून 2 गेले. आता तो 216 आहे यस नो. तो 216 आहे. मी 225 आहे. माझ्यापर्यंत यासाठी तुला किती अंक समोर लागेल 9 17 18 19 20 21 22 23 24 25. 9 जास्त आहे ना यस नो. हे असं करत राहू का आपण करत राहा. जर याला करून टाकायचं तर दिसत आहे ना. हे 4 आणि हे 5 9. 4 म्हणजे इकडचे 16 17 18 19 20 आणि हे 5 किती झाले 9. समजलं का? समजलं. आगे बढ़. आगे बढ़ते क्या? लिया है बोल रहा था ना. जर गुणाकार म्हणजे बेरीज. गुणाकार म्हणजे बेरीज. गुणाकार म्हणजे बेरीज. गुणाकारचा चिन्ह लिहायचा हा. नाही तर गुणाकार म्हणजे बेरीज असं लिहा. गुणाकारचा चिन्ह लिहायचं. तर गुणाकार म्हणजे बेरीज. भागाकार म्हणजे वजाबाकी. प्लस म्हणजे भागाकार. भागाकार म्हणजे वजाबाकी. प्लस म्हणजे भागाकार. भागाकार प्लस म्हणजे बेरीज. बेरीज म्हणजे भागाकार. मी लिहून देतो तुम्हाला. भागाकार ना. भागाकार म्हणजे भागाकार म्हणजे मायनस म्हणजे गुणाकार. मायनस म्हणजे गुणाकार असं लिहा. वाटल्यास तुम्ही नंतर असं लिहा. प्लस म्हणजे गुणाकार म्हणजे प्लस. भागाकार म्हणजे मायनस. प्लस म्हणजे भागाकार. मायनस म्हणजे गुणाकार. झालं आता. आता तर झालं ना गुणाकार. तर खालील समीकरण सोडवा. तर खालील समीकरण सोडवा. खालील समीकरण सोडवा. समीकरण म्हणजे काय? इक्वेशन. इंग्लिश मध्ये काय म्हणते इक्वेशन. मराठी मध्ये काय म्हणते समीकरण. सोडवता येईल. देऊ 14 गुणिला 4 प्लस 70 प्लस 10 मायनस 1. लवकर जेवढ्या फास्ट होऊ शकते तेवढ्या फास्ट. 4 15 30 भागाकार नाही आहे तिथे लिहून दिला असेल पण इथे आहे का? तिथे लिहून दिला असेल पण इथे आहे का? सोडून द्यायचं. पाच काही प्रॉब्लेम आहे. आन्सर किती 14. आन्सर 14 नाही. एक तर प्रश्न चुकला आहे नाही तर मग ऑप्शन काय आहे. हे का 4 15 30 40. बघूया चुकला प्रश्न चुकला. गुणाकार म्हणजे काय प्लस 14 प्लस 4 असं ना. ओके. प्लस म्हणजे काय भागाकार. हे असं ना. प्लस म्हणजे काय भागाकार. हे असं ना.
मायनस म्हणजे काय गुणाकार आणि असं ना यस आर नो क्लियर आहे पहिली गोष्ट पहिलं का सोडव 10 70 मला सांगा 14 प्लस 4 भागिले 70 यस आर नो आता 5 भागिला 5 भागिला 5 भागिला 5 भागिला 5 भागिला 5 याचं उत्तर काय 0 1 पाच भागीला 5 किती येते 1 भागीला 5 1 हा 1/5 कसं हा 5 भागीला 5 बरोबर आहे ना पुन्हा भागाकार आहे असा भागीला 5 आहे म्हणजे हा असा आहे यस आर नो असा आहे तर रेसिप्रोकल होईल असं होईल मग हा 1/5 यस आर नो डन आता 5 डिवाइडेड बाय 5 डिवाइडेड बाय 5 डिवाइडेड बाय 5 अभी बताओ 5 डिवाइडेड बाय 5 हा आहे यस आर नो पुन्हा डिवाइड आहे यस आर नो म्हणजे हा 5 असा आहे हा 1 असा असेल पुन्हा डिवाइड आहे म्हणजे हा 5 असा आहे तर हा 1 असा असेल यस आर नो झाले झाले का चार 1 2 3 4 झाले का नाही झाले समजलं का हा रेसिप्रोकल होईल 5 डिवाइडेड बाय 5 into 1/5 हा रेसिप्रोकल होईल हा होईल का ना होईल नाही समजलं का रे 5 5 कॅन्सल आउट तो 1/25 यस आर नो समजलं का हे नाही समजलं व्हेरी गुड कोणालाच नाही समजत 99 कोणाला नाही समजत बरोबर 5 डिवाइडेड बाय 5 डिवाइडेड बाय 5 डिवाइडेड बाय 5 डन 4 जण आहे का नाही हा तर माहिती आहे बरं मला सांगा 5 डिवाइडेड बाय 5 हाऊ मेनी 1 कसं 1 असं 1 यस आर नो असं 1 ना ओ प्रवीण जी दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओके लक्ष द्या हे समजलं का हावाला समजलं हावाला समजलं तर हावाला समजलं पाहिजे लक्ष द्या थोडंसं 5 डिवाइडेड बाय 5 असं लिहिला हा डिवाइड आहे आता हे दोन लिहून झालं ना हा डिवाइड असा आहे का नाही आता हा 5 असा आहे मग असा आहे का नाही आहे हा 5 एकटा आहे तर म्हणजे याच्या खाली 1 आहे पुन्हा डिवाइड आहे म्हणजे हा असा आहे हा असा आहे तर मग हा 5 असा आहे हा 5 असा आहे तर याच्या खाली पुन्हा 1 आहे यस आर नो आता याला सॉल्व करायचं तर 5 डिवाइडेड बाय 5 यस आर नो हाय भागाकार आहे ना इनटू ना रेसिप्रोकल उलटा 1/5 यस सर हे दोन झाले का नाही झाले आता हा बाकी आहे तर का भागाकार मध्ये आहे हाय गुणाकार होईल नाही समजलं का आणि हाय उलटा होईल 1/5 यस आर नो आता मला सांगा कोण कटत आहे 5 1 5 5 1 5 आता कोणी कटताय का नाही इथं काला 1 अंशामध्ये काला 1 गुणिले 1 गुणिले 1 1 इथं किती 5 5 गुणिले 5 25 गुणिले 1 25 असं आलं आता समजलं यस आर नो आता लक्ष द्या लिहा नको आता लक्ष द्या आता जर मी काय झालं सर फक्त पहिला असा होताय बाकीचे म्हणजे छेदामध्ये पूर्ण गुणाकारामध्ये येत आहे यस आर नो आता मी येते किती संख्या देऊ
किती संख्या देऊ म्हणजे हा फक्त 5 असा राहते बाकीचे 5 गुणाकारामध्ये येते इकडे यस ऑर नो असंच येत आहे ना हा काय समजलं हा समजलं ना आता मला सांगा सर समजा हा क्वेश्चन आहे एवढा मोठा नाही घेऊ मोठा लहान घेऊ 5 divided by 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 5 ओके एवढा डन ना तर फक्त हा 5 divided by 5 हा पहिला येईल असा यस सर ना त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर हे सर्व गुणाकारात येईल हा 5 चा गुणाकारात येईल इकडे खाली हा 5 चा गुणाकारात येईल इकडे खाली हा 5 चा गुणाकारात येईल इकडे खाली आणि हा 5 चा गुणाकारात इकडे येईल खाली आणि हा 5 चा गुणाकारात इकडे येईल खाली येईल का नाही समजलं नाही हा आता मग हे किती आहे 5 ने 5 कटला वरती तर 1 आहे खाली किती आहे 5 वजा 25 वजा 125 वजा 125 वजा 625 का बरोबर आहे 625 गुणिले 5 625 गुणिले 5 635 ना म्हणजे 3000 यस आर नो 25 5 125 यस आर नो हे 5 2 1 3125 यस आर नो 3125 हा उत्तर आहे समजलं काय ओके हा प्रश्न कुठेतरी विचारला होता पोलीस भरतीमध्ये तर जेव्हा आपण पूर्ण कॉन्सेप्ट शिकतो ना तेव्हा ह्या गोष्टी काय स्थिर राहतात पण हेच मग ट्रिक्स म्हणून आपल्याला सांगितलं जाते भाव याच्यामध्ये स्ट्रिंग कशी आहे याचं उत्तर काय विचारलं तर काय याचे उत्तरला 1/25 आहे ना हे सोडवू शकाल का तर कॉन्सेप्ट नाही माहिती आहे कॉन्सेप्ट काय समजलं कॉन्सेप्ट काय म्हणून कॉन्सेप्ट वर विषय लक्ष देतो कधी समझ राकेश आगे बढ़ते हैं क्वेश्चन की तरफ बढ़ते हैं ये लिखून घ्या पहिले हा कॉन्सेप्ट लिहून घ्या ब्रॅकेट करना है हां ब्रॅकेट कोणाला ब्रॅकेट दोन असा ब्रॅकेट करू असा ब्रॅकेटही राहिला म्हणजे असं सेपरेट ब्रॅकेट का आता म्हणजे पहिलं जर ब्रॅकेट सोडवायचं तर याला सोडवा लागेल नंतर याला सोडवा लागेल नंतर याला सोडवा लागेल यस ऑर नो हा जेव्हा ब्रॅकेट राहते तेव्हा आपल्याला असं सोडवा लागेल पण ब्रॅकेट आहे का मग खतम आहे पण आपण स्वतःच्या मर्जीने ब्रॅकेट देऊ शकतो का मग येता या केस मध्ये देऊ शकतो का स्वतःच्या मर्जीने ब्रॅकेट 99 पोरांचं चुकते हा प्रश्न मागच्या वेळी असंच काहीतरी विचारला होता 5 divided by 5 हे एवढाच प्रश्न होता 4 1 किंवा 5 पासून मारा ओके आगे बढ़ते हैं लक्ष्य द्या झालं का मॅडम केलं आपण सर्व 14 प्लस 4 70 डिवाइड आहे ना डिवाइड म्हणजे असं ना यस आर नो हाय डिवाइड आहे ना हाय डिवाइड आहे तर हा असा येईल ना मग यस आर नो हा असा येईल मग क्लिअर आहे का नाही आहे काय समजलं का समजलं ना हा तर कसा होईल आता कुठेतरी चुकलाय प्रश्न जाऊ द्या तरी पण हेच आहे कोणी कटताय का याले दोन देऊन देऊ 2 दुने 4 2 बच्चे 10 अजून कोणी कटताय का हा 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 का 70 कटे ना 35 ना अजून 14 प्लस 1/35 into 5 आला ना यस और नो
यस और नो? तर प्रश्न कुठेतरी चुकला आहे. यस और नो? कुठेतरी हे डबल डबल प्लस वाला आहे, कुठेतरी डिवाइड आहे. ओके ओके, पण हा क्वेश्चन हल्ला चांगला झाला कारण की तो आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर झाला. हा वाला ठीक आहे ना? ओके ओके, हा प्रश्न चुकला आहे. चुकला आहे म्हणजे हा प्रश्न चुकला आहे. दुसरा प्रश्न लिहा. प्लस म्हणजे गुणाकार. असं क्लिअर केलं आता डायरेक्ट. प्लस म्हणजे गुणाकार. दिले? प्लस म्हणजे गुणाकार. मायनस म्हणजे भागाकार. मायनस म्हणजे भागाकार. गुणाकार म्हणजे मायनस. गुणाकार म्हणजे मायनस. भागाकार म्हणजे प्लस. प्लस असेल तर ठीक आहे. प्रश्न असा नाही आहे, मी सांगितलं आहे, तुम्हाला माहित आहे, समजते. असेल तर येणाऱ्या समीकरणाचे उत्तर काय असेल? असेल तर येणाऱ्या समीकरणाचे उत्तर काय असेल? असेल तर येणाऱ्या समीकरणाचे उत्तर काय असेल? ओके, समीकरण देतो तुम्हाला. 14 भागीला 48 माइनस 8 गुणाकारात 4 प्लस 5. हा विचारलाय जळगाव पोलीस शिपाई भरती 2019. ऑप्शन देऊ का? ऑप्शन आहे 18.65. ऑप्शन 2 आहे 0. ऑप्शन 3 आहे 2. ऑप्शन 4 आहे. येते का? 100% सांगा. हां बरोबर आहे. 0. आगे बढ़ते वेरी वेरी आईएमपी क्वेश्चन. बहुत जरा येतं तुझे. आगे बढ़ते झालं का मॅडम लिहिले? हा नागेश समजलं का? हा आला का उत्तर? रोशनी जी आला उत्तर? काय उत्तर आहे? 9 into 9 plus 9 divided by 9 minus 9. त्याचं उत्तर. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न याला सोडवायचा. ऑप्शन देऊ का? ऑप्शन देतो. 0 1 असं सीधा नाही म्हणजे काय नाही म्हणलो का मी म्हणजे मग नाही. फक्त याला सॉल्व करा. 73 इट इज द राइट आंसर. आला? आगे बढ़ते. चला दूसरा क्वेश्चन घ्या. आला का नागेश? सोडो प्रश्न देऊ. लिहित का ना? लिहित दाखव. लिहिलं पहिलं का सोडव? बघा का सोडव? हे बघा 9 एका इथे एकाला यस और नो? आता का सोडव? 9 9 प्लस 1 माइनस 9 असं आहे ना? यस और नो? आता का सोडव? प्लस 82 आणि हे माइनस 9 असंच ना? हां 82 मधून 10 गेले किती राहिले? 72. पण 9 गेले आहे मग 73. यस और नो? 82 मध्ये जर 10 गेले असते तर 72 गेले आहे 9 म्हणून 73. समजलं का? समजला नाही? समजलं नागेश? उभा नागेश लक्ष दे. इकडे पहिलं का सोडव मला सांग. कुठे आहे भागाकार? इथे 9 1 9 इथे 1 आला. आता का सोडव? कुठे आहे गुणाकार? 9 9 81. इथे काय प्लस आहे? हा 1 आहे. हे किती आहे?
मायनस आहे -9 1 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 1 ना या ठिकाणी 1 च आला ना हे लिहिलं ना 1 मायनस 9 आहे का नाही आहे आता कसं लिहू प्लस प्लस सोडू ना पहिला का सोडतो ब्रॅकेट त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी आता का सोडू बेरीज 81 ना 1 82 मधून 9 गेले किती आले कसं 73 आले मला सांग समजावून आता कसा कर मायनस कर हा हा 12 मध्ये 9 गेले 3 7 हा 7 73 हे सर ना हा असं नाही करायचं असं नाही करायचं 82 मधून 10 गेले तर राहिले 72 तर एक आपण जास्त दिला होता एक वापस घ्यायचा तर मग किती 73 असं करा डन समजलं ना असं करू शकते काय प्रॉब्लेम नाही पण टाइम वाचवायचा आहे त्यासाठी बेगचे भाडे चांगल्या पद्धतीने प्लस मायनस चांगल्या पद्धतीने वाटायचे डन आगे बढ़ते क्या डन समजलं का तुम्हाला समोरचा बोलतो एक महत्वाचा क्वेश्चन घ्या 9 प्लस 9 9 प्लस 9 या प्रवीण जी तयार गाडी घेऊन तयार into 9 minus 9 divided by 9 is equal to what? हे टपरू क्वेश्चन आहे हा म्हणजे बहुत इजी क्वेश्चन आहे हा 89 89 yes झालं का झाला नागेश आला चल आगे तुझं का अस्मिताजी पहिला का सोडवशील सोडव बघ इकडे लक्ष द्या लक्ष दे आता पहिले का सोडून 9 1 9 1 9 yes or no आता का सोडू गुणाकार 9 9 असंच ना इथे का मायनस आणि इथे yes or no आता का सोडू 81 प्लस 9 90 90 मधून एक गेला खतम किती वेळ लागला का खतम ना समजलं का सर तुम्हाला हे प्रश्न विचारलेले आहे ना 2023 मध्ये आगे बढ़ते हैं चला हा उत्तर 2 आहे तो उद्यापासून बसा नको अभी पता चलेगा किसका आंसर नहीं आता है वो जाके अपनी भेज चलाए हाँ हटे जाड़े रोशनी जी मैडम हा प्रश्न ज्याला नाही आला तो घरी जावा 171 divided by 19 into 9 नागेश आला का तुझे आता एकांचा पडायचंय मन बरं एकोणीसचं पडा
एकशे हा व्हेरी गुड व्हेरी गुड 19 9 171 ना किती वेळा कटताय 9 गुणिला 9 खतम असंच ना 19 एक पहिले भागाकार करू ना 19 1 19 19 9 171 9 गुणिला 9 राहिले ना 9 गुणिला 9 81 तू आगे बढ़ जाए समजलं का थोडं थोडं समजलं का थोडं थोडं या पटापट उत्तर सांगा मला आता क्वेश्चन मस्त क्वेश्चन आहे या खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे झाला दिले का बघा लक्ष द्या 12 भागीला 2 मायनस 7 गुणिला 3 प्लस 8 बरोबर 16 कोणते चिन्ह बदलणं आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक 1 भागाकार व प्लस ऑप्शन 2 आहे मायनस व प्लस ऑप्शन 3 आहे गुणाकार व प्लस ऑप्शन 4 आहे भागाकार व गुणाकार आता पण ते बघायला कसं लागते का ऑप्शन क्रमांक काय नाही ऑप्शन चेंज करू का खतम 4 वेळा चेंज करायची गरज असेल 4च ऑप्शन आहे ना 4 वेळा चेंज करून पहा ना जर बरं तुम झालं असेल तर डोक्याच्या सेकंड सर ऑप्शन सेकंड राइट इट इज द राइट आंसर ऑप्शन सेकंड इट इज द राइट आंसर समजलं का कसं मायनस चिन्ह प्लस केलं तर चिन्ह मायनस तुम्ही चारही ऑप्शन चेक केला का सर हां हो केला ना चेक करा लागेल पहिल्या वेळी भेटला तर ठीक आहे ना तर उत्तर जोताही राहू शकते यस और नो चेक करा लागेल
का म्हणताय प्रश्न का म्हणताय प्रश्न समजला का असेल त्याने पहिले हा प्रश्न नाही समजला तर उत्तर कसं समजेल सर्वात आधी प्रश्न समजला पाहिजे येस नो हा कुठला आहे ना चला बघू लक्ष द्या आता मला काय माहित सर कोणते चिन्ह बदलवायचं आहे मी सर्व चिन्ह बदलून पाहतो यस सर नो यस सर नो ओके तर 12 भागाकारच्या ठिकाणी प्लस करू ऑप्शन क्रमांक 1 नुसार ना भागाकारच्या ठिकाणी प्लस करू ना प्लसच्या ठिकाणी भागाकार इथं 2 इथं 6 आणि इथं गुणाकारचा गुणाकार आणि प्लसच्या इथं भागाकार आणि हे 8 पहिली गोष्ट सांगा इथं समजून जाते की याले भाग जाते का मग हा भागाकार चुकीचा आहे यस और नो आता हा दुसरा घेऊ 12 मायनसच्या ठिकाणी प्लस आणि प्लसच्या ठिकाणी मायनस भागाकार भागाकार राहील यस और नो मायनसच्या ठिकाणी प्लस आणि प्लसच्या ठिकाणी मायनस प्लस इथे आहे तर मायनस इथे आहे यस और नो इक्वल टू थोडं हे बरोबर आहे का पाच चेक करायचं आता काय प्रॉब्लेम आहे का चेक करायचं आता पहिलं का थोडं भागाकार त्याची किती 6 प्लस 6 into 3 minus 8 is equal to 16 डन ना साइन त्रिका असं ना मायनस 8 यस और नो का करू आता बेरीज करू शकतो नाही त्यातून मायनस करू शकतो मायनस करा थोडा चांगला दिसत आहे ओके म्हणजे बघा लक्ष द्या तुम्हाला असं म्हटलं की सर बरोबर आहे की सर तुम्ही म्हणले होते भागाकार सोडवायचं मग गुणाकार सोडवायचं मग बेरीज सोडवायचं मग वजाबाकी सोडवायचं यस और नो आता मला सांगा तर याच्यामध्ये कम्फर्टेबल काय आहे 18 मधून 8 मायनस करणे की 18 मध्ये 6 मिक्स करणे 18 मधून 8 मायनस करणे कम्फर्टेबल आहे यस और नो किती राहिले 10 नाही 6 किती झाले आला का नाही आला यस और नो हे चारही आपल्याला करून लागेल ना झालं झालं का या स्टेपचा पुन्हा एक देऊ का अरे बोर ना होत आहे ना किती वाजले वेळ आहे प्रश्न तोच आहे की बदल करायचा 5 plus 3 into 10 minus 12 divided by 4 is equal to 3 option I plus 1 divide option 2 आहे plus 1 minus option 3 आहे minus 1 divide option 4 आहे plus 1 सर्वात पहिलं आपले डिवाइडले गृहीत धरावा त्या डिवाइडले पकडा जिथे जिथे डिवाइड आहे तिथे पकडा या दोन ऑप्शनले पहिलं पकडा बाकी नंतर पाहायचं
जे आहे ना हे फास्ट करा, फास्ट आलं पाहिजे, गप्पा गप्पा लिहिलं पाहिजे. अरे तो पुस्तकामध्ये तो मिळत तुला तू लिहिलाय का? ते आम्हाला ते पुस्तक ना, हे दोन पुस्तक संध्याकाळी. बोलताना येते वाटते वाले येते कामच नाही, इथं बघ फिक्स आन्सर वाला काम आहे, जाती आहे जेवायला आहे. Four is a wrong answer. 5. अरे एक एक टाकून पाहणं का, एक एक टाकून पाहणं तुला त्रास येत आहे का? बघा लक्ष द्या, एलिमिनेट कसं करायचं. पहिला पहिला इट इज अ रॉंग आन्सर. लक्ष द्या, मी एलिमिनेट कसं करणार. प्लसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस, असंच म्हणते ना. तर पहिले डिवाइड टाकू, प्लसच्या ठिकाणी प्लस कुठे आहे, किती आहे, जाते का, भाग दिसतंय का? खतम आहे ना मग पहिला. येस ऑर नो, येस ऑर नो. अरे भाग जाते का, नाही जात ना. आता इथे डिवाइड आहे, पहिले डिवाइड चेक करू आपण. मायनसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी मायनस. मायनस कुठे येत आहे, जाते ना भाग, जाते ना 8 आणि 12 4 4 चा भाग. यस ऑर नो, असू शकते, असू शकते. आता जाऊ याच्याकडे. यस ऑर नो, यस ऑर नो. पहिला एलिमिनेट कसा केलो, तर सर्वात पहिलं हे जे आहे तर डिवाइड ने पकडायचं, जिथे जिथे डिवाइड आहे ते वाले ऑप्शन पकडायचं. तर त्याच्यानंतर मग डिवाइड टाकून पाहायचं, जाते का बघायला, नाही जात. हा डिवाइड खतम आहे, हा डिवाइड टाकून पाहिलं तर जाते भाग. मग याले आता पूर्ण करू टाक. डन. 5 प्लस 3 इंटू 8 मायनसच्या ठिकाणी डिवाइडेड 12. हा का हो, डिवाइडच्या ठिकाणी मायनस. यस ऑर नो, एवढंच करत होता ना. काय तर पहिले काय करू, पहिले काय करू बघा. हा यस ऑर नो, या दोन्ही साईडला कोणत्या साईडला भाग देते, 4 दुनी 8 4 त्रिके 12. यस ऑर नो. 5 प्लस 3 इंटू 2 डिवाइडेड बाय 3 माइनस 4 इज इक्वल टू 3. यस ऑर नो. क्या करो, है 3 3 कैंसिल आउट. यस ऑर नो, क्लियर है ना. ओके, आता करायला 5 में 2 7, 5 में 2 7. यस ऑर नो. 7 माइनस 4 इज इक्वल टू 3. आलं ना 3. बरं एक 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 2/3 आहे सर, त्यात थोडं कमी. देते का कंपत 2/3 ला मी याला असं नाही लिहू शकत का, लिहू शकतो ना. मग का गुन्हा